नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. भारतातील मान्सून, खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. सुपर एल निनो वेगानं बळकट होत असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं दिला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते ही स्थिती कायम राहिली तर 1950 नंतरच्या सर्वात शक्तिशाली एल निनो घटनांपैकी एक यंदा अनुभवायला मिळू शकतो. याचा परिणाम केवळ भारताच्या मान्सूनवरच नव्हे तर जगभरातील शेती, अन्नधान्य उत्पादन, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि अतिवृष्टीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मग सुपर एल निनो नेमका किती वेगानं बळकट होतोय? भारताच्या मान्सूनला या सुपर एल निनोमुळे किती धोका आहे आणि सकारात्मक आयोडी भारतासाठी दिलासादायक ठरू शकतो का? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या त्या ॲग्रो वन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की एल निनो आता अधिकृतपणे सक्रिय झालाय. मध्य प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचं तापमान एल निनोसाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झालंय. त्याचबरोबर महासागर आणि वातावरण यांच्यातील परस्पर संवादही अधिक मजबूत होतोय. हवामानशास्त्रात याला ओशन ॲटमॉस्फिअर कपलिंग असं म्हणतात. हीच प्रक्रिया एल निनोला अधिक काळ टिकून ठेवत असते आणि त्याची तीव्रता वाढवते. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानुसार ही प्रक्रिया पुढील काही महिन्यांमध्ये आणखी मजबूत होण्याची शक्यता असून यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत एल निनो कायम राहण्याची शक्यता सर्व प्रमुख हवामान मॉडेल्सनी व्यक्त केलेली आहे. यामागचा सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा म्हणजे निनो 3.4 निर्देशांक. 28 जून 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात हा निर्देशांक प्लस 1.24 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आला आहे. एल निनो घोषित करण्यासाठी आवश्यक मर्यादा असते प्लस 0.80 अंश सेल्सिअसची. म्हणजेच सध्याची स्थिती एल निनोच्या मर्यादेपेक्षा खूप पुढे गेली आहे. विशेष म्हणजे केवळ गेल्या 2 आठवड्यात या निर्देशांकात 0.3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. जगभरातील सर्व काही प्रमुख हवामान मॉडेल्स पुढील काही महिन्यात प्रशांत महासागराचं तापमान आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त करतायत. समुद्राच्या तापमानाबरोबरच वातावरणातील बदलही एल निनोच्या विकासाला पोषक ठरतायत. प्रशांत महासागरातील ट्रेंड विंड्स म्हणजेच ज्याला आपण व्यापारी वारे म्हणतो ते नेहमीपेक्षा कमकुवत झालेत. काही भागात हे वारे उलट दिशेने सुद्धा वाहू लागलेत. डेडलाईन या परिसरात ढगांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. तर साऊदर्न ऑसिलेशन इंडेक्स म्हणजेच SOI देखील तीव्र नकारात्मक पातळीवर पोहोचलेला आहे. 27 जून रोजी 30 दिवसांचा SOI -25.2 इतका नोंदवला गेला. हे सर्व संकेत एकत्रितपणे पाहिजे झाले तर एल निनो अधिक बळकट होत असल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाच्या मते ही परिस्थिती कायम राहिल्यास 1950 नंतरच्या सर्वात शक्तिशाली एल निनो घटनांपैकी एक यंदा अनुभवायला मिळू शकते. त्यामुळे जगभरात हवामानातील मोठे बदल होण्याची शक्यता सुद्धा आहे. अनेक भागात दुष्काळ, काही भागात अतिवृष्टी, महापूर, उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळांची तीव्रता वाढणं आणि शेती उत्पादनात घट होण्याचा धोकासुद्धा त्यामुळे वाढू शकतो. भारतासाठी ही बाब विशेष महत्त्वाची आहे कारण भारतीय नैऋत्य मान्सून हा एल निनोच्या प्रभावाखाली येणाऱ्या हवामान प्रणालींपैकी एक आहे. एल निनोच्या काळात प्रशांत महासागरात उष्णता वाढल्यामुळं वातावरणातील वाऱ्यांची दिशा आणि दाब याची व्यवस्था बदलते. त्यामुळं भारतात पावसाचं प्रमाण कमी होणं, पावसात मोठे खंड पडणं किंवा पावसाचं वितरण असमान होण्याची शक्यता सुद्धा अधिक वाढीस लागते. याचा सर्वाधिक फटका अर्थातच भारतीय शेती आणि शेतकऱ्यांना बसू शकतो कारण भारतातील मोठं कृषी क्षेत्र हे अजूनही पावसावर अवलंबून आहे. विशेषतः भात, मका, सोयाबीन, कापूस, कडधान्य पिकं, तेलबिया पिकं आणि ऊस यासारख्या पिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. पावसात खंड पडल्यास पेरण्या उशिरा होणं, पिकांची वाढ खुंटणं, उत्पादनात घट होणं, सिंचनाचा खर्च वाढणं आणि शेतीचा उत्पादन खर्च वाढणं अशी परिस्थितीसुद्धा त्यामुळे निर्माण होत असते. यापूर्वीच्या एल निनो घटनांनीही याची प्रचिती वेळोवेळी दिलेली आहे. 2015-16 आणि 2023-24 या एल निनो काळात जगातील अनेक देशांमध्ये दुष्काळ, पीक नुकसान, पशुधनाचं नुकसान, अन्नधान्याच्या किमतीत वाढ आणि अन्न सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. 2015-16च्या एल निनोमुळे जगभरातील 6 कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले होते. त्या काळात 23 देशांसाठी तब्बल $5 अब्ज मानवतावादी मदतीची गरजसुद्धा निर्माण झाल्याचे आकडे आहेत. अशा परिस्थितीत भारतासाठी काहीसा दिलासा देणारी एक बाब म्हणजे इंडियन ओशन डायपोल म्हणजेच ज्याला आपण IOD या नावानं ओळखतो.
भारताच्या मान्सूनवरती प्रभाव टाकणारा हा दुसरा महत्त्वाचा हवामान घटक सध्या तटस्थ अशा अवस्थेत आहे, ज्याला न्यूट्रल असं म्हणतो आपण. 27 जून 2026 रोजी IOD निर्देशांक -0.02 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या हवामान मॉडेल्सनुसार दक्षिण गोलार्धातील हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये सकारात्मक IOD विकसित होण्याची शक्यता आहे. जरी तो कधी सुरू होईल आणि किती प्रभावी असेल याबाबत मॉडेल्समध्ये मतभेद असले तरी त्याची शक्यता वाढत असल्याचं हवामान या मॉडेल्सवरून सांगण्यात आलेलं आहे. सकारात्मक IOD भारतासाठी महत्त्वाचा का ठरतो असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल, कारण अशा परिस्थितीमध्ये हिंद महासागरातून भारताकडे अधिक आर्द्रता वाहून येते. त्यामुळे अनेक वेळा एल निनोमुळे मान्सूनवरती होणारा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होतो. म्हणजे एल निनोमुळे पाऊस कमी पडण्याचा धोका कायम असला तरी सकारात्मक IOD सक्रिय झाल्यास मान्सूनला काही प्रमाणात आधार नक्कीच मिळू शकतो. दरम्यान जागतिक महासागरांच्या तापमानाबाबतही अत्यंत चिंताजनक चित्रसुद्धा या अहवालातनं समोर आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं असंही म्हटलं आहे की मे 2026 हा 1900 नंतरचा सर्वाधिक उष्ण मे महिना ठरलेला आहे. त्याचबरोबर कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनं आणि कोपर्निकस मरीन सर्व्हिसनं जागतिक समुद्रपृष्ठाच्या तापमानाबाबत नवे उच्चांक नोंदवल्याचं सांगितलं आहे. 21 जून 2026 रोजी C3S यांच्या नोंदीनुसार जागतिक समुद्रपृष्ठाचं तापमान 20.88 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. 2023 आणि 2024 मध्ये याच काळात ते 20.83 अंश सेल्सिअस होतं. तर कोपर्निकस मरीनच्या स्वतंत्र नोंदीनुसार 21 जून रोजी समुद्रपृष्ठाचं तापमान 21 अंश सेल्सिअस झालं असून ते 2023 आणि 2024 मधील उच्चांकापेक्षा 0.1 अंश सेल्सिअसनं अधिक आहे. गेल्या 3 वर्षांपासून ध्रुवीय प्रदेश जगातील महासागरांचे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा 0.35 ते 0.73 अंश सेल्सिअसनं अधिक राहिले. यंदा जून महिन्यात हा फरक आणखी वाढून वर्षातील या कालावधीसाठी नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसचे संचालक कार्लो बुआन टेम्पो यांनी असं म्हटलंय की जग आता हवामानाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे संकेत मिळत आहेत. महासागरांचं तापमान उच्चांकी पातळीवरती असताना एल निनोची सुरुवात होत असल्यामुळं येत्या काही महिन्यात आणखी अनेक तापमान उच्चांक मोडले जाऊ शकतात किंवा प्रस्थापित होऊ शकतात. हवामानशास्त्रज्ञांच्या मते महासागराचं वाढतं तापमान आणि एल निनो एकत्र आल्यास त्याचे परिणाम अधिक व्यापक असू शकतात. एकूणच सुपर एल निनो आता वेगानं बळकट होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दुसरीकडे सकारात्मक IOD भारतासाठी काहीसा दिलासा देऊ शकतो. मात्र पुढील काही आठवड्यात प्रशांत महासागरातील तापमान, IODची स्थिती, मान्सूनची प्रगती आणि पावसाचं वितरण या सर्व बाबींवरती भारताच्या खरीप हंगामाचं भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. आणि त्यामुळेच हवामान विभाग, कृषीशास्त्रज्ञ आणि देशातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष आता या जागतिक हवामान घडामोडींवरती खिळलेलं आहे. सरकारनं याबाबत अजूनही फक्त सूचना, आव्हान आणि सल्ले देण्यापलीकडे काही हालचाल करायला सुरुवात केलेली नाही आहे. परंतु पुढच्या काळात सुपर एल निनो जर का सक्रिय झाला तर त्याचा अर्थातच फटका हा शेती आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसल्याशिवाय राहणार नाही, अशी सुद्धा शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तसं तिथेच थांबतोय. तुम्हाला या सगळ्या माहितीबद्दल काय वाटतंय? एल निनो आता सुपर एल निनोमध्ये रूपांतरित होणार का? तो सक्रिय झाला तर त्याचा भारताच्या खरीप हंगामावरती काय परिणाम होऊ शकतो? त्यासाठी केंद्र सरकारनं नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोमनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोमनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.